कालच श्री दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला। आजचा दुसरा दिवस आणि या ठिकाणी आज या उत्सवानिमित्त डबलबारी भजनांचा जंगी सामना आयोजित केला आहे आणि त्यानिमित्ताने आम्हा दोन्ही मुलांना मी स्वतः श्री संतोष शिंदेकर तालुका राजापूर आणि आमचे जोडीवाले गुरुतुल्य बुवा सन्माननीय बालचंद्रजी केळुसकर आम्हा दोघांनाही या ठिकाणी भगवंताची नामस्मरणाची सेवा करण्याची सुवर्ण संधी येथील आयोजकांनी प्राप्त करून दिली, त्याबद्दल मी आमच्या श्रीरामराजानी भजन मंडळाच्या वतीने श्री दत्त मंदिर शांती दरबार ग्रामस्थ व महिला मंडळ आणि कावलेवाडी विकास मंडळ मुंबई यांचे अत्यंत आभार मानतोय। या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले काही भजनी बुवा, काही ज्येष्ठ मंडळी, त्याच्यामध्ये सन्माननीय आमच्या गावचे प्रणव बुवा गाडी, या गावचे प्रतिष्ठित ज्यांनी मला फोनवरनं संपर्क साधला ते आमचे सन्माननीय सुधाकरजी कावले, सन्माननीय धीरज प्रभू, सन्माननीय पिंकू कुमार, सन्माननीय चंदन गाडे, त्याचप्रमाणे या मंडळातील ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी ज्यांचं नाव किंवा आमचे पांचाळबुवा ज्यांच्याकडे येऊन राहायचे ते आमचे सन्माननीय बाळा कावळे, आमचे गाडी मास्तर सुद्धा, यांचे सुद्धा या दोघांचे आशीर्वाद घेऊन तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांच्या चरणी गुरुदत्तांच्या चरणी लीन होऊन या ठिकाणी डबलबारी भजनाच्या जंगी सामन्याला सुरुवात करतोय। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।
काषाय वस्त्रं करदण्डधारिणम् कमण्डलु पद्मकरेण शङ्खम् चक्रं गदा श्रीपादराजं शरणं प्रपदे कृते जनार्दनो देवा श्रेताया रघुनन्दना कृते जनार्दनो देवा श्रेताया रघुनन्दना द्वापारे सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य कैलासवासी परशुराम
दोन्ही कर ठेवणी कटी बजाने निरीप गमनी दोन्ही कर ठेवणी कटी दोन्ही कर ठेवणी कटी दोन्ही कर ठेवणी कटी
सन्माननीय प्रणव घाडी यांच्याकडून या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद. अतिशय सर्वांनी शांत चित्ताने कार्यक्रम ऐकताय, त्याचं समाधान आहे. आज या ठिकाणी हा दत्त जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात उत्साहात अगदी नामघोषात आपण पार पडताना दिसत बसतोय. आजचं हे दत्त मंदिर किंवा या गावची, या कावलेवाडीची खूप मोठी आख्यायिका आहे. या गावात या ठिकाणी एक महात्मा होऊन गेलाय. सन्माननीय प्रल्हाद पाटील यांच्याकडून बुवांसाठी आणि पखवाज वादकांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद.
या ठिकाणी या गावचे, या गावात जन्माला, या कावडेवाडीत जन्माला आलेले सद्गुरू नामदेवजी कावले महाराज, त्यांच्या पुण्याईनं आणि गगनगिरी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली, पुनीत झालेली ही पुण्यभूमी. खरंच आमचं आजचं भाग्य जोर आहे की आम्हाला या ठिकाणी कार्यक्रम भगवंताचे गुणगान गायला मिळत आहे, ही सेवा करायला आम्हाला मिळते. आणि माझं तर खरंच पुन्हा एकदा डबल परम भाग्य माझ्या जोडीला आमचे गुरुतुल्य बुवा आहे. आणि त्याच्यामुळे खरंच आणि इथला माहोल जामखंड्यापासून इथपर्यंत मी काय खूप लांबता नाही, त्यामुळे इथला माहोल मला चांगला माहिती आहे. कदमवांच्या पांचाळवांच्या सानिध्यात वाढलेली सगळे कलाकार मंडळी आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर आमचे बाळाजी कावले, आमचे घाडी गुरुजी यांच्या सानिध्यात वाढलेली, त्यामुळे आवड किती असावी. आमचे साहेब समोर बसलेच आहेत, पांचाळवांच्या कायम साथीला संगतीला असणारे. आवड कोणाची किती असणार याची आपल्याला कल्पना आहे. बुवानी सुद्धा अतिशय सुंदर भजन केलं, पण आम्हाला सुद्धा आमच्या सुधाकर कावले साहेबांनी थोडीशी माहिती दिली, सांगितलं की ही पुण्यक्षेत्र, हे पुण्यभूमी कशा पद्धतीने या ठिकाणी कावले महाराज एक बालक जन्माला आलं आणि त्यांच्या मुखात भगवत नामस्मरण कशा पद्धतीने निघालं आणि त्यांनी स्वतः इतरांना सुद्धा कशा प्रकारे ज्ञान दिलं, त्या गजरात थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पण शेवटी काय, आपण खयो गेलो तरी एखाद्या कार्यक्रमात जावं, सगळ्यात तरुण पोरांनी गेल्यानंतर थोडीशी टवाळगिरी होता नाही, कोणतरी एखादा म्हातारा माणूस असाच त्याच्यात आला. म्हणजे आता आमच्या जोडी कसे माका, मी जरी अतिशय म्हातारो नसलोय तरी जोडीत माझ्या बरोबर असे सत्ग्रस्त ठेवलेली आहे की समजा जर माझ्या जोडीवाला सोबत पुढे जायचं असतात तर पाठी खेचणारे असे आमचे जोडीवाले बुवा, अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि त्याप्रमाणे आतापर्यंत आम्ही जे कार्यक्रम करत आलो, बुवाने मला वेळोवेळी सांगितलेलं आहे. आणि एक कोणतरी अशा पद्धतीत असावा. पण आता कसं झालं माहिती, म्हाताऱ्या माणसाचं तेवढंच आपण ऐकता अशाचा काय भाग नाही. बुवा खुर्चीत बसलेले होते घराकडे आणि नातू खेळा होता. नातू 4 दिवस शाळेत गेलेलो नव्हतो, बुवा खुर्चीत आरामात बसले होते. नातू खेळा होतो, बघितलेले खुर्चीत बसलेले समोर शिक्षक येतं, नातवाचे शिक्षक समोर येतं, हे म्हणतात बंड्या पळ गेल्या 4 दिवस शाळेत गेलंच नाही, तुझे मास्तर येतं. बंड्यात बघितल्याने बघतो खरोखर मास्तर येतं, आजोबा मी नाही पळत, तुम्हीच लपा काहीतरी. म्हणलं किती आम्ही किती लपवा, मास्तर बाबा मी थांबवलेले, म्हणता माझे आजोबा कचाकले. म्हणजे आजकाल पोरांची पण परिस्थिती कशी आहे ती बघा. बरं, एखादं मोठं माणूस बुवाचं नातवाला सांगून गेले ना, अरे पांड्या आता 9वीत सुद्धा नापास झाला, जरा त्या पिंकीकडे बघ, 99% मार्क्स मिळवले तिने. बंडू सांगता आजोबा पिंकीकडे बघित झाले म्हणून नापास झाले. ही आजकालची परिस्थिती कोणा काही जर सांगतच नाही हो. आज या ठिकाणी हा जो गजर आपण गातोय, या गावचे सत्ग्रस्त, या गावचे गुरुमावली इथे तर कार्य केलं, पण मुंबईला जाऊन सुद्धा कार्य केलं. मुंबईला अंधेरीला ते जाऊन राहिले, अंधेरीला जाऊन मठ बांधलं, दत्त मंदिर बांधलं, तिथे सुद्धा भव्य स्वरूपाचं काम केलंय. तिथे सुद्धा कधी गेला तर जाऊन यावं. कोणी बुवा करून सांगते, बुवा कधी गेला अंधेरीच्या मठात जाऊन या, आमच्या कावले महाराजांचं नाव घ्या, खूप छान वाटत. आणि तिथे गेल्यानंतर सुद्धा कळेल आपल्याला आपलं कार्य काय, महाराजांनी कार्य काय
काय रोवून ठेवलाय ते तिथे गेल्यानंतर सुद्धा कळेल. व खरोखरच मुंबईत वगैरे गेले ना की असे काय थंड बसत नाही कधी. बस मधला जात असताना एकदा स्वतः आपली एक किस्सा सांगायचे. असे आम्ही बोलत बसलो ना की बुवा आपले किस्से सांगतात कधी त्याच्या एक मजा म्हणून सांगतात. व म्हणजे एकदा मी मुंबईत गेलोय व काय सांगू तुमका काय परिस्थिती झाली ती. मी सीटच्या कडेवर बसलोय, माझ्या बाजूने म्हातारी बसलेली होती, म्हणजे दुसऱ्या सीटच्या कडे म्हातारी बसलेली होती. ती काय करायची, थम्सअपची बाटली घ्यायची, तोंडात लावायची, खाली ठेवायची. थम्सअपची बाटली तोंडात लावायची, खाली ठेवायची. हा जरा बाकीच्या विरस होत नाही, विरस होता. आता माझा कार्यक्रम झाला म्हटल्यानंतर मास्तरांनी दम देऊ हो केलं. मास्तर दम देत नाही, शाळेत जाऊ बसले. तर बुवा जे बसलेले बाजूची बाई म्हातारी थम्सअपची बाटली घेतात, तोंडाला लावतात, खाली ठेवतात. बुवा म्हणतात घे म्हातारे, या थम्सअप असा हळूहळू पिऊचा नसता. घेतल्याने पटकन हातात बाटली घटाघट पिऊन टाकायची खाली. असा पटकन एका घटक्यात म्हणतात खाली करूची असता बाटली. ती म्हातारी काय तर म्हातारी म्हणतात हे बाबा थम्सअप नाही, मी म्हणतात त्याच्यात पान चुकतंय. बाटली कसली होती लक्षात घ्या. गजर घेऊया. गगनगिरी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. आज ही या मूर्तीची सुद्धा प्राणप्रतिष्ठापना गगनगिरी महाराजांच्या हस्ते झालेली आहे. आणि आमच्या नामदेव महाराजांच्या कार्याबद्दल हा छोटासा गजर गाण्याचा प्रयत्न करतोय.
संत रूपी ज्याला संतांची व्याख्या द्यायला कोणते हरकत आहे असे संत रूपी नामदेव महाराज काबले या गावात जन्माला आले, या पुण्यभूमीमध्ये जन्माला आले आणि संसार सोडून परमार्थाला लागले. आणि परमार्थाला लागले ते गेले कोणाकडे? गगनगिरी महाराजांच्या सेवेत लागले. गगनगिरी महाराजांचे चरण धरले आणि मग गगनगिरी महाराजांनी जसा त्यांना उपदेश केला आणि त्यांना सांगितलं, हा उपदेश फक्त तुझ्यापुरता ठेवू नकोस, तर तू सुद्धा आपल्या शिष्यांना दे. त्याबरोबर महाराजांनी आपण सुद्धा शिष्य घडवायला सुरुवात केली. काय केलं? संसार सोडून परमार्थाला, संसार सोडून परमार्थाला, गगनगिरी महाराजांच्या सेवेत गेल्यानंतर, त्यांचा अनुग्रह घेतल्यानंतर नामदेव महाराजांनी अंधेरीला सुद्धा मठाची स्थापना केली. त्या ठिकाणी दत्त जन्मोत्सव देखील सुरू केला आणि विशेष म्हणजे अंधेरी ते गगनगड ही पदयात्रा देखील त्या ठिकाणी त्यांनी सुरू केली. जशी आज देखील जामसने कावलेवाडी ते गगनगड ही पदयात्रा जशी महाराजांनी चालू करून दिलेली आहे आपल्या अनुयायांना, त्याचप्रमाणे अंधेरी ते गगनगड ही देखील पदयात्रा त्यांची चालू आहे. भाविक महाराजांच्या चरणाजवळ जातात ते काहीतरी मागण्यासाठी नाही. भाविक महाराजांच्या, भक्त महाराजांच्या, आपल्या सद्गुरूंच्या चरणाजवळ जातात कशासाठी? तुझं अखंड नाम माझ्या मुखात सदोदित राहावं. भगवंताचं नाम सदोदित आपल्या मुखात राहावं आणि मला तुझ्या चरणाची जागा मिळावी, एवढंच मागणं फक्त भक्तांचं असतं. नाहीतर अनेक भक्त आहेत, भगवंता चरणाजवळ गेल्यानंतर एक नारळ देणार आणि मागणार भरपूर काही. मागणार थोडं थोडं नाही. एका माणसाने काय केलं देवाला, पण देवाजवळ गेला नाही, विश्वास होता फक्त भगवंतावर, परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि भगवंताला एक चिठ्ठी लिहून द्यायचा. एक चिठ्ठी लिहायचा, देवा मला 50,000 रुपये पाठवून दे. आणि ती चिठ्ठीला तो एक फुगा बांधायचा आणि चिठ्ठीची पाण्यावर सोडून द्यायचा. ती चिठ्ठी
तुमच्यासाठी नाही होते किती उडत उडत ग्रामपंचायतीवर जायची. सरपंचांनी बघितलं एक दिवस तरी ही चिठ्ठी नेहमी पकडणार आणि या चिठ्ठीमध्ये काय आहे ते नेमकं वाचणार. आणि खरंच त्या माणसाचा केवढा विश्वास असेल देवावर. सरपंचाने ती चिठ्ठी पकडली आणि वाचून बघितली. काय लिहिलं होतं चिठ्ठीमध्ये? देवा मला 50,000 रुपये पाठवू नये. सरपंचाला तयार आहे. शेवटी सरपंच त्या गावचा आहे, प्रमुख व्यक्ती आहे. सरपंचाने चिठ्ठी वाचली, सरपंचाला दया आली आणि दया आल्यानंतर सरपंचाने चिठ्ठी आपल्या सगळ्या सहकारी सदस्यांना दाखवली. म्हणाले 50,000 रुपये देवाकडे मागितले. देवाने आपणच देव बनूया, ह्याला पैसे देऊया. सगळ्यांकडे थोडे 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 पैसे सगळ्या सदस्यांनी जमा केले. जमा झाले 25,000 रुपये. जमा झाले 25,000 रुपये जमा झाले आणि 25,000 रुपयांचे पॉकेट सगळं सरपंचाने एका पॉकेटात ते पैसे भरले. आपल्या सगळ्या सहकारी सदस्यांना घेतलं आणि त्या माणसाच्या घरी गेले. त्या माणसाच्या घरी गेले आणि त्याला सांगितलं, बाबा देवाने तू मागितलेले तुझे पैसे पाठवून दिले. माणूस खुश झाला. बघितलं पॉकेट खुश झाला. सरपंचाने ते पॉकेट त्याच्या हातात दिलं. पॉकेट उघडून बघितलं तर काय हो, पैसे मोजून बघितले, देवाने पाठवले पैसे. पैसे मोजून बघितले होते 25,000 रुपये. त्याची मागणी होती 50,000 रुपयाची. उलट झालं नाही का? तो गेला, ते पैसे देवाजवळ ठेवले आणि देवाला हात जोडून सांगितलं, देवा बाबा माझे हात तर तू ऐकलीस आणि मला पैसे सुद्धा पाठवून दिले. पण एक चुकी केली. जे पैसे पाठवून दिले ते सरपंचाकडे उगाच पाठवून दिले. त्याने म्हणतो आपलं कमिशन अर्ज काढून घ्या. विचार करा, भक्ती करण्याची पद्धत काय माणसाची असेल. म्हणून
ज्याच्याकडे आपण कुठल्याही पद्धतीचं शिक्षण घेतो, सद्गुण मार्ग असेल, कुठलंही ज्ञान असेल, आपल्या गुरूबद्दल आपुलकी, आपल्या गुरूबद्दल आसक्ती काय असावी हे महाराजांकडनं शिकावं. व्यावसायिक मोठे उद्योगपती सन्माननीय नंदीशेठ घाटे यांनी या ठिकाणी मूर्ती दिली आहे आणि ती गगनगिरी महाराजांच्या हस्ते या ठिकाणी बसवण्यात आली. त्यापासून या मंदिरामध्ये नित्य अगदी कार्यक्रम केव्हा ना केव्हा चालूच आहेत. मग रामनवमी असो, गोपाळ कला असो, दत्त जन्मोत्सव असो, गुरुपौर्णिमा असो, सगळे कार्यक्रम नित्याने या मंदिरामध्ये, या वाडीमध्ये केवढं पुण्यक्षेत्र आहे लक्षात घ्या. सगळे धार्मिक कार्यक्रम एका पाठोपाठ एक असे कार्यक्रम या गावामध्ये होतात. आणि विशेष म्हणजे दोन्ही पुण्यतिथी नामदेव महाराज कावडे यांची सुद्धा आणि मला वाटतं गगनगिरी महाराज यांची सुद्धा दोन्ही पुण्यतिथी या मंदिरामध्ये साजरी केली जातात. भगवंताजवळ एवढंच मागायचं आहे तेव्हा मला तुझ्या चरणाजवळ घे. आता ह्या शाळेच्या पोरांना सांगू गेला तरी कुठं पटात त्या मागतात. एखादा महिना घालतो ना आम्ही जबरदस्ती घालतो. आता तो कसं लोकने काढतात तो बघा. म्हणजे सत्य परिस्थिती हो तसं नाही पोचलेलो बरोबर साधो नाही. शाळेत परीक्षा असली ना हो अशी भजनं आमच्या बरोबर करणार रात्रभर वेळ पडणार परीक्षा काय तरी सुद्धा पूर्व हुशार भजनात नेहमी येणार ना शांत भाग नाही. भजनात नेहमी येणार. परीक्षेत एकदा पेपरात बसलो जाताना त्यांनी सगळ्या निवड केल्या. म्हणजे एका खिशाच्या कोपऱ्यात खोदलेली एक कॉपी, दुसऱ्या काही चपलात खोदलेली कॉपी. पण ते आता काय कशी काय प्रॉब्लेम झालो. शाळेचे शिक्षक होते ना ते कायम फिरत पाठी पुढे इकडे पण घेतो लक्ष त्या शिक्षकांकडे. आता हो नेमकं करणार ते लिहिणार कसा आणलेला तर हा सगळा
3 तासाचा पेपर 2.5 तास तर संपले. अर्धा तास शिल्लक राहिलो. विचार केला आता करायचा काय. मास्तर तर जागेला एका काय बसवत नाही. शेवटी विचार केला. एक मस्त चिठी लिहिल्या आणि गुरुजींच्या हातात दिल्या. गुरुजींनी चिठी वाचल्याने मात्र आणि जाऊन खुर्चीवर बसले. पेपर सुटेमध्ये लुटले नाही. काय आयडिया केला नसता विचार करा. बघा हसता कसं प्रमाण काय लिहिलं नसतं सांगा चिठी आहे. सर सारखे सारखे फिरत जाऊ नका. तुमची पॅन्ट पाटणं फाटलेली आहे. मास्तरचे जाऊन बसले पुन्हा उठले ना. रामनवमी दत्त जयंती अष्टमी रामनवमी दत्त जयंती अष्टमी हरी के सोनी पुण्य हरी के सोनी पुण्य हे मंगल करी संतोष सत्संग करना मंगल करी संतोष सत्संग करना ओम चैतन्य गगनगिरी मंत्र घोष सन्माननीय बाबा कपडे करू यांच्याकडे या ठिकाणी 500 रुपयाचा पाठवून आहे धन्यवाद. सन्माननीय महेशजी नलावडे यांच्याकडून 251 रुपयाचा पाठवून आहे धन्यवाद. त्यांच्यासाठी त्यांच्याकडनं फरमाईश आहे. भव्यासाठी लागलेल्या मनाला प्राण भगायच्या प्रमाणात आहे. थोडक्यात नक्की म्हणून आहे.
श्री पंढरीनाथ गुरुदत्तात्रय दत्त दिगंबरा दत्त
धन्यवाद.
हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कोणत्या गजरासाठी व्हायची फरमाईश होती. तो गजर थोड्या काळाचा प्रयत्न I'm